आपण ही थेट दृश्य बघतोय अयोध्यातल्या या नवीन राम मंदिराची ही दृश्य आहेत। आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। भव्य दिव्य अशा प्रकारचा राम मंदिराच्या लोकार्पणाचा आणि रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा उद्या अयोध्येमध्ये पार पडतोय। 12:20 हे कार्यक्रम उद्या होणार आहे आणि उद्याच्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला आपण बघतोय की हे भव्य दिव्य राम मंदिर आहे हे उजळून निघालेलं आहे। संपूर्ण देशभरामध्ये अयोध्येत होणाऱ्या या कार्यक्रमाचा उत्साह पाहायला मिळतोय। राममय अशा प्रकारचा संपूर्ण देश झाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। संपूर्ण देशभरातल्या प्रत्येक शहरामध्ये प्रभू श्रीरामाचे कटआउट्स लागलेले आहेत, विद्युत रोषणाई करण्यात येते आहे, भगवे झेंडे भगवे ध्वज मोठ्या प्रमाणावर देशभरामध्ये पाहायला मिळत आहेत आणि विलोभनीय अशा प्रकारचं हे दृश्य आपण बघतोय। श्रीराम मंदिर परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। तर अयोध्येतलं हे प्रभू श्रीरामांचं मंदिर आपण बघतोय। आकर्षक अशी विद्युत रोषणाई या मंदिराला करण्यात आलेली आहे। डोळ्यांचं पारणं फेडणारी ही रोषणाई आपण बघतोय। राम भक्तांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राम मंदिराचा हा सोहळा होतोय। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघी अयोध्या नगरी सज्ज झालेली आहे। देशभरातील राम भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दुपारी 12:20 प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे आणि त्याच पूर्वसंध्येला अयोध्येतील राम मंदिराचं हे विलोभनीय आणि सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे उद्याच्या कार्यक्रमाला मंदिरामध्ये उपस्थित असतील आणि त्याचबरोबर देशभरातले अनेक नामवंत व्यक्ती या सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत। संपूर्ण अयोध्या नगरी ही उद्याच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सजलेली आहे। हे नवीन राम मंदिराची झलक आपण बघतोय। रामलल्लांच्या स्वागतासाठी अयोध्याच नाही तर संपूर्ण देश सज्ज झालेला आहे। देशभरामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उद्याचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे। खास करून राम भक्तांसाठी अनेक वर्षांचा प्रतीक्षेनंतर राम मंदिरचं बांधकाम सुरू आहे आणि त्याचमध्ये आता रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे आणि त्यामुळे एक मोठा आणि ऐतिहासिक असा सोहळा उद्या अयोध्येमध्ये पार पडणार आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सज्ज झालेली आहे आणि त्याच पूर्वसंध्येला राम मंदिराची ही विद्युत रोषणाई केलेली मनमोहक अशा प्रकारची दृश्य आपण बघतोय। राम मंदिर असेल, संपूर्ण अयोध्या नगरी असेल, याला फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे तर विद्युत रोषणाईनं सुद्धा राम मंदिर हे न्हावून निघालेलं आहे। रामलल्लांच्या मूर्तीची पहिली झलक तर संपूर्ण देशवासियांनी राम भक्तांनी बघितलेली आहे, मात्र त्याच मूर्तीची उद्या प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। आणि पूर्ण उद्याचा सोहळा हा डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे। अनेक वर्षांची ही परंपरा प्रतीक्षा जी आहे ती आता उद्या संपुष्टात येणार आहे आणि अखेर उद्या रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। भव्य दिव्य अशा प्रकारचं जवळपास 7 एकरामध्ये हे मंदिर उभारलं गेलेलं आहे। अयोध्येतील रस्ते भाविकांनी फुललेले आहेत, मान्यवर असतील आणि या सगळ्याबरोबरच आपण बघतोय की एक भक्तिभाव आणि संपूर्ण देशामध्ये भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। आलेली आहे एक देव दुर्लभ योग असं म्हणता येईल। श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होत आहे आणि त्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी काही तास उरलेले आहे आणि त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्या जी आहे ती सजलेली आहे। जे नवीन राम मंदिर आहे त्या राम मंदिरावर आकर्षक रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या लाइटिंगचा वापर करून ही रोषणाई जी आहे ती करण्यात आलेली आहे।
जर आपण त्याचा एरियल व्ह्यू बघितला तर प्रचंड असं रोषणाईनं प्रफुल्लित झालेलं हे मंदिर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मोठा उत्साह संपूर्ण अयोध्येमध्ये, कारण की 500 वर्षाची प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे। रामललाचं उद्या आगमन होत आहे, प्राणप्रतिष्ठापना होत आहे। त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी रोषणाई करण्यात आलेली आहे आणि आकर्षक रोषणाई या ठिकाणी दिसते आहे। आणि राम मंदिरच नाही तर अयोध्येमध्ये जितके काही मंदिरं आहे त्या मंदिरांना आकर्षक रोषणाई जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहेत। असे विलोभनीय दृश्य जे आहे ते या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहेत। मोठा उत्साह राम भक्तांमध्ये या ठिकाणी आहे, कारण की मोठा योग आणि देशभरातील साधू संत या ठिकाणी पोहोचलेले आहे। उद्या रामललाची विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठापना होईल आणि 23 तारखेपासून या ठिकाणी दर्शनाला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे उत्साह आहे राम भक्तांमध्ये आणि तो उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या ठिकाणी दिसून येतोय। आकर्षक रोषणाई राम मंदिरात, कारण की राम मंदिर तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते गेल्या 16 तारखेपासून विधिवत पूजा त्या ठिकाणी सुरू होती। आजही सकाळ संध्याकाळ विधिवत पूजा झाली। उद्या प्राणप्रतिष्ठापनेची पूजा त्या ठिकाणी होणार आहे आणि या सगळ्या श्रीरामाच्या गृहप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती या ठिकाणी सजलेली आहे। मोठा उत्साह राम भक्तांमध्ये या ठिकाणी